ओके, स्टार्ट करायचं. आपण सुरुवात करायची का? येस. ओके. आणि अजून एक विचारायचं होतं, उद्याच्याला संडे आहे, सो उद्या तुम्ही फ्री आहात असं मला सांगितलेलं आहे. सो उद्या किती वाजता क्लास घ्यायचा आपण? किती वाजता घ्यायचा? का रेग्युलर टायमिंगलाच ठेवायचा? रेग्युलर टाइम लागतो सर. रेग्युलर टायमिंगला 8 वाजताच? यस सर. ठीक. का मॉर्निंगला घ्यायचा? रेग्युलर टायमिंगला घ्या सर. रेग्युलर टायमिंग. ठीक आहे, चला आपण सुरुवात करूया. ऑलरेडी 8:15 वाजले. आज काय मीटिंग स्टार्टच नव्हती केलेली, असं झालं. ठीक आहे. चल, लास्ट लेक्चरला आपण जे बघितलं होतं, 2-3 टॉपिक्स बघूया. जास्त हेक्टिक नाही करणार आहे मी आज. फंक्शन आज कंप्लीट करूया आपण. म्हणजे फंक्शनच्या रिलेटेड पॉइंट जे आहेत ते बघूया आपण. ओके. सो मागच्या लेक्चरला आपण युजर डिफाइन फंक्शन संदर्भात बघितलं होतं. सो हा आपण प्रोग्राम बघितला होता की ज्यावेळेस आपण फंक्शन्सचे 2 टाइप्स बघितले, लायब्ररी फंक्शन आणि युजर डिफाइन फंक्शन. सो लायब्ररी फंक्शन्सला आपल्याला काही वेगळे एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत. लायब्ररी म्हणजे हेडर फाईल आपल्याला आपल्या प्रोग्राम मध्ये ऍड करावे लागते. ओके. सो त्याचं एक्झाम्पल आपण मागचं. ओके, हे सुद्धा तुमचं जे फंक्शन आहे ते युजर डिफाइन फंक्शनच आहे. सो हा जो प्रोग्राम आहे ज्याच्यामध्ये आपण टाइप्स ऑफ फंक्शन्स, लायब्ररी फंक्शन किंवा इनबिल्ट फंक्शन किंवा सिस्टम डिफाइन फंक्शन्स म्हणतो. सो याच्यामध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं, स्ट्रिंग लेंथ strlen, स्ट्रिंग कॉपी strcpy आणि sqrt म्हणजे स्क्वेअर रूट, हे 3 लायब्ररी फंक्शन्स आपण काय केलं, यूज केलेले. हे जे लायब्ररी फंक्शन्स आहेत, हे लायब्ररी फंक्शन एका लायब्ररीमध्ये डिक्लेअर केलेले असतात. ती लायब्ररी फाईल आपण आपल्या सोर्स कोडला म्हणजे प्रोग्रामला लिंक करत असतो. जसं की या ठिकाणी तुम्ही जर ऑब्झर्व केलं, आपण नेहमी आयओ स्ट्रीमच घेत होतो, पण इथं तुम्ही जर बघितलं 1 2 3 3 हेडर फाईल्स म्हणजे 3 इन्क्लूड स्टेटमेंट्स लिहिलेले आहेत. त्यातलं जे 7 नंबरचं स्टेटमेंट आहे, म्हणजे 7 नंबर लाईनचं string.h. So हे string.h is a header file. लायब्ररी फाईलला एक्सटेन्शन हे नॉर्मल हेडर फाईल .h. त्याच्यामधले strlen आणि strcpy हे आपण फंक्शन्स काय केलेत, यूज केलेले. आणि मॅथमॅटिकल फंक्शन स्क्वेअर रूट जे काही इथं math.h हे फंक्शन आपण काय केलेले, यूज केले. ओके. सो याच्यामध्ये आपण कुठेही डेफिनेशन लिहित नाही, आपण फक्त कॉल करतो. आणि कॉल करत असताना आपल्याला त्याच्या रिलेटेड जी हेडर फाईल आहे ती फाईल आपल्याला आपल्या प्रोग्रामला काय करावी लागते,
इन्क्लूड करावी लागते. ओके, की ज्यावेळेस मी हे फंक्शन कॉल करतो त्यावेळेस याचं जे डेफिनेशन आहे, या फंक्शनचे जे मिनिंग आहे, हे या हेडर फाईल मधनं तुमचा सोर्स कोड काय करत असतो, घेत असतो. म्हणून त्या पर्पज साठी आपल्याला ती हेडर फाईल प्रोग्रामला काय करावी लागते, लिंक करावी लागते. ओके, त्याच्यानंतर ना हे जे एक्झाम्पल आहे हे युजर डिफाईन फंक्शन आहे, की ज्याच्यामध्ये आपण मेसेज नावाचं फंक्शन आणि सम नावाचे फंक्शन हे आपण आपल्या सोयीप्रमाणे आपल्या सोयीसाठी लिहिलेले आहेत. सो दीज आर द युजर डिफाईन फंक्शन्स. ओके, सो ज्यावेळेस आपण कुठलंही युजर डिफाईन फंक्शन लिहितो त्यावेळेस आपल्याला ह्या 3 स्टेप्स काय कराव्या लागतात, परफॉर्म कराव्या लागतात. द फर्स्ट स्टेप that is function declaration, that is also called as a function prototyping. Second step, we have to give certain body, certain meaning, certain logic to that function, की फंक्शनचं जे पर्पज आहे, फंक्शनचं जे एम आहे, ज्याच्यासाठी आपल्याला ज्या गोष्टीसाठी ज्या टास्कसाठी आपल्याला फंक्शन लिहायचं आहे त्या फंक्शनचं जे काही कोडिंग आहे ते डेफिनेशन मध्ये लिहिलं जातं. आणि आपण लिहिलेला कोड एक्झिक्यूट होण्यासाठी फंक्शनला काय करावं लागतं, कॉल करावं लागतं. जसं की या ठिकाणी तुम्ही ऑब्झर्व केलं, एक फॅक्टोरियलचा प्रोग्राम आहे की फॅक्टोरियल कॅल्क्युलेट करायचा आहे, त्यासाठी युजर डिफाईन फंक्शन. तर पहिल्या 2 स्टेप्स आपण कंबाईनच केलेले आहेत, त्याला इथंच डिक्लेअर केलेलं आहे आणि इथंच त्याची लगेच डेफिनेशन पण आपण लिहिलेली आहे. इथं आपण एक नंबर इनपुट करून घेतलेला आहे, ज्या नंबरचं आपल्याला फॅक्टोरियल फाइंड आउट करायचंय त्याला. सो बेसिकली त्याला आर्ग्युमेंट म्हटलं जातं. त्याप्रमाणे इथं 2चं फॅक्टोरियल, 3चं फॅक्टोरियल असं आपण ज्या नंबरचं फॅक्टोरियल फाइंड आउट करायचं आहे तो नंबर आपण तिथं काय केलेला आहे, प्रोग्राम मध्ये कॉल करताना पास केलेला आहे. ओके, सो हे आपण मागच्या लेक्चरला इथपर्यंत बघितलं होतं. ओके, सो आज आपण जे काही कन्सेप्ट डिस्कस करणार आहोत त्याच्यामध्ये बेसिकली याच्या आधी जो कन्सेप्ट आपण शिकलो होतो पॉइंटर, याच्या आधी जो कन्सेप्ट शिकलो होतो ॲरे, सो ॲरे, पॉइंटर आणि फंक्शन असे जे 3 मेजर पॉइंट्स होते आपल्या चॅप्टर मधले, तर ते ऑलमोस्ट आपण काय केलेले, कव्हर केलेले आहेत. ओके, सो याच्या रिलेटेड अजून 2-3 पॉइंट्स राहिलेले आहेत, ते मी फंक्शन्स मध्ये कव्हर करून घेतो. ओके, सो हे जे काही आपण 3 प्रोग्राम्स डिस्कस केले होते याच्यामध्ये कुणाला काय डाऊट आहेत का, समजतंय का तुम्हाला सांगितलं? नो सर. ओके, थँक्यू. आता आपल्याला आज जो कन्सेप्ट डिस्कस करायचा तो खूप इंटरेस्टिंग आहे, सोपा पण आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला थोडं आर्ग्युमेंट बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, सो बेसिकली बघा, व्हेरिएबल मध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात, जसं की व्हेरिएबल कॅन बी अ पॉइंटर, व्हेरिएबल कॅन बी अ फंक्शन, ॲरे. ओके, सो त्या पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी फंक्शन किंवा प्रोग्राम लिहित असताना थोडा विचार करावा लागतो. ओके, सो बेसिकली बघा, आता आपण जो पहिला पॉइंट बघणार आहोत त्याच्यामध्ये थोडं व्हेरिएशन करून, की आपण एखाद्या फंक्शनला आर्ग्युमेंट पास करतो, तर हा आर्ग्युमेंट आपण कसा पास करू शकतो, ऍज अ व्हॅल्यू म्हणून पास करू शकतो, ऍज अ ऍड्रेस म्हणून पास करू शकतो. जर ऍड्रेस म्हणून पास करणार असू तर त्या केसमध्ये आपल्याला पॉइंटर काय करावा लागतो, यूज करावा लागतो. ओके, सो तो पॉइंट मी तुम्हाला सांगणार आहे, कॉल बाय व्हॅल्यू, कॉल बाय ऍड्रेस. म्हणजे आत्ताचा आपला जो टॉपिक आहे तो आहे कॉल बाय व्हॅल्यू, कॉल बाय ऍड्रेस. ओके, सो कॉल करत असताना आपण कसं कॉल करायचं, तर कॉल करत असताना वेगवेगळ्या मेथड्स आहेत, की तुम्ही आतापर्यंत आपण जी काय मेथड वापरली ती स्ट्रेट फॉरवर्ड मेथड आहे, ज्याच्यामध्ये आपण काय केलेले, व्हॅल्यू पास केलेली, पण ऍड्रेस पास केलाय का, नाही केलेला. जर मला ऍड्रेस पास करायचा असेल तो कसा पास करायचा त्याच्याबद्दल आपण काय करणार आहे, डिस्कस करणार आहे. ओके, सो बेसिकली बघा, प्रश्न कसा असतो परीक्षेमध्ये, एक्सप्लेन द यूज ऑफ पॉइंटर व्हेरिएबल फॉर फंक्शन डेफिनेशन
using call by value and call by reference. So हा बऱ्यापैकी खूप वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे. यालाच दुसऱ्या पद्धतीने असं पण विचारलं जाऊ शकतं, एक्सप्लेन कॉल बाय व्हॅल्यू अँड कॉल बाय रेफरन्स विथ वन एक्झाम्पल. ओके, सो एक्झॅक्टली हा जो कन्सेप्ट आहे हा टोटली डिपेंड्स कशावर आहे, तुमच्या पॉइंटरवर. सो पॉइंटर काय आपण डिस्कस केलं होतं. पॉइंटर इज अ व्हेरिएबल दॅट होल्ड्स द ऍड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल. पॉइंटर आपण स्टारने काय करत असतो, डिक्लेअर करत असतो. ओके, सो आजचा जो पहिला पॉइंट आपण डिस्कस करतोय बघा, एक नवीन मी नोटपॅड घेतो. आपला जो आजच्या प्रोग्रामचा मेन टॉपिक आहे, एक्सप्लेन call by value and call by reference. Okay, so call by value and call by reference त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार. सो बेसिकली बघा, मी डायरेक्ट तुम्हाला समजावं म्हणून की सपोज आपण एक सम नावाचं फंक्शन लिहूया आणि याच्यामध्ये आपण दोन नंबर्स पास करणार आहे, इंटीजर इंटीजर, ज्याची दोघांची काय होणार आहे, ऍडिशन होणार आहे. सेम फंक्शन लिहितो मी, फक्त लिहिताना कसं लिहितो बघा, इंट स्टार इंट स्टार. ओके, आता ज्यावेळेस आपण हे फंक्शन कॉल करू, ज्यावेळेस आपण हे फंक्शन कॉल करू त्यावेळेस आपण डायरेक्टली, आपण सपोज दोन व्हेरिएबल घेतलेत, दोन नंबर्स घेतलेत ए आणि बी, या पद्धतीने आपण कॉल करू. पण ज्यावेळेस आपण हीच गोष्ट ऍड्रेस साठी जाऊ किंवा रेफरन्स साठी जाऊ, सो रेफरन्स साठी लिहित असताना अँड ए अँड बी असं लिहिलं जातं. ओके, सो बेसिकली कॉल बाय व्हॅल्यू, कॉल बाय ऍड्रेस, कॉल बाय रेफरन्स असं तीन आहे. कॉल बाय व्हॅल्यू, कॉल बाय कॉमा करून, कॉल बाय ऍड्रेस, call by address and call by reference. So this is, आपण इथे घेऊया call by address आणि तिसरा आहे इंटीजर अँड इंटीजर अँड, आणि इथं कॉल करत असताना आपण लिहितो सम a comma b. Okay, so this first method is call by value, second method is call by address, and third method is call by reference. Okay, so या पद्धतीने call by value, call by address, call by reference. Okay, so आता रेफरन्स काय प्रकार आहे, रेफरन्स व्हेरिएबल बद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. ओके, so variable is nothing but the memory location which is used to store a data. That data can be input, that data can be an intermediate result, or that can be a output. Okay, so basically ज्यावेळेस आपण C++ मध्ये रेफरन्स व्हेरिएबल कन्सेप्ट डिस्कस करतो, तर तो काय आहे तो आधी मी तुम्हाला सांगतो. बघा, so let we write main function. त्याच्या आधी मला एक छोटासा कन्सेप्ट किंवा एक छोटाची गोष्ट तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये तुम्ही यूज करता. निक नेम माहितीये तुम्हाला, टोपण नाव? हो. येस सर. ओके, काय असतं ते की एखाद्याचं जे ओरिजिनल नाव असतं ते न वापरता आपण त्याला काहीतरी वेगळं नाव देतो, त्याला आपण काय म्हणतो, निक नेम किंवा टोपण नाव म्हणतो मराठीमध्ये. तर सेम कन्सेप्ट इथं रेफरन्स व्हेरिएबलला पण केलं जातं. बघा कसं केलं जातं की सपोज वी हॅव वन व्हेरिएबल ए विच इज हॅव्हिंग अ व्हॅल्यू 100. ओके, आता हा जो व्हेरिएबल आहे याचं ओरिजिनल नाव काय? नाही नाही, हा जो व्हेरिएबल आहे ए, ए म्हणतो ना आपण त्याला, त्याचं ओरिजिनल नाव काय आहे, ए. करेक्ट.
मला आता ह्या ए साठी वेगळं नाव तयार करायचंय, निकनेम तयार करायचंय किंवा त्याला टोपण नाव तयार करायचंय. ते कसं करायचं? त्यासाठी रेफरन्स व्हेरिएबल काय केला जातो, यूज केला जातो. कसा केला जातो? सो मी याच्यासाठी एक रेफरन्स व्हेरिएबल तयार केला अँड एक्स, आणि त्याला कुणाला असाइन केला, ए ला असाइन केलं. बघा, सो आपण हा जो प्रकार केलेला आहे याला म्हणायचं रेफरन्स व्हेरिएबल, की वी हॅव क्रिएटेड हिअर अ रेफरन्स फॉर अन एक्झिस्टिंग व्हेरिएबल, की तुमच्याकडे ऑलरेडी एक मेमरी लोकेशन आहे ज्याला आपण ए नाव दिलेलं आहे. त्याच लोकेशनला आपण दुसऱ्या नावाने काय करू शकतो, ओळखू शकतो. त्याला म्हणायचं रेफरन्स व्हेरिएबल. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी तुमच्याकडं ए लोकेशन जे आहे, म्हणजे एक मेमरी लोकेशन आहे, त्याला दोन नावांनी काय करतोय, आपण ओळखतोय. आयदर ए ने ओळखतोय किंवा आयदर एक्स ने ओळखतोय. बरोबर आहे की नाही? आपल्या डे टू डे लाईफ मध्ये पण तसंच असतं. ज्यावेळेस आपण एखाद्याला टोपण नावाने हाक मारतो आणि ओरिजिनल नावाने हाक मारतो, तर आपण सेम पर्सनलाच काय करत असतो, हाक मारत असतो. ऍग्री? Yes. बरोबर. हा, मग सेम तोच सिनारिओ इथं पण आहे, की ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी एखादा, बघा मी डायग्रामॅटिकली दाखवतो तुम्हाला, की आता सिच्युएशन काय बघा. हे माझ्याकडे ए लोकेशन आहे, याला मी नाव काय दिलेले, ए नाव दिलेले. सो आय जस्ट राईट हिअर ए. ओके. आणि अजून एक सेम लोकेशन आहे, त्याला मी अल्टरनेट नेम काय तयार केलेले, एक्स तयार केलेले. सो या ठिकाणी तुमच्याकडे एक्झिस्टिंग व्हेरिएबल ए होता, त्याला तुम्ही अजून एक नाव तयार केलं, डुप्लिकेट नाव तयार केलं. त्याला आपण काय म्हणतो, अलाइस म्हणतो किंवा निक नेम म्हणतो. ओके. सो बेसिकली लक्षात ठेवा, की ज्यावेळेस तुम्ही कुठला पण एक्झिस्टिंग व्हेरिएबल असेल तर त्याच्यासाठी तुम्ही अल्टरनेट नेम काय करू शकता, क्रिएट करू शकता. आता मी इथे ए ची व्हॅल्यू प्रिंट करतो. ए चा यूज करून काय आउटपुट येतं ते चेक करूया आपण. याला मी सेव्ह करतो, याला नाव देतो रेफरन्स, रेफ डॉट सीपीपी. याला आता आपण कंपाइल करूया. ओके, रन करूया. तो इथं तुम्हाला ए ची व्हॅल्यू किती मिळाली, 100 मिळाली. आता ही ए ची व्हॅल्यू मी प्रिंट करताना ए वापरली. आता सपोज मी या ठिकाणी परत ए चीच व्हॅल्यू प्रिंट करतो, पण ए न वापरता मी काय वापरतो, एक्स. कारण की माझं वाक्य काय आहे, की या ठिकाणी एक मेमरी आहे ज्याला ए नी पण रेफर केलं जातं आणि ज्याला एक्स ने पण रेफर केलं जातं. म्हणजे थोडक्यात इथं एका मेमरीची दोन नावं झाली, ए आणि एक्स. सो दोघांच्या व्हॅल्यूज काय असणं गरजेचं आहे, सेम असणं गरजेचं आहे. बघा, ए ची व्हॅल्यू ए चा यूज करून 100 आली, ए ची व्हॅल्यू एक्स चा यूज करून सुद्धा काय आली, 100 आली. बरोबर. आता सपोज मी ए ची व्हॅल्यू 10 ने रिड्यूस करतो आणि आता मी ए ची व्हॅल्यू प्रिंट करून बघतो, दोन्हीची व्हॅल्यू प्रिंट करून बघतो. म्हणजे दोन्ही व्हॅल्यूज सेम व्हॅल्यू ए नी आणि सेम व्हॅल्यू एक्स ने सुद्धा. याला मी सेव्ह करतो, कंपाइल करतो, रन करतो. बघा, दोघांची व्हॅल्यू आली 90. ओके. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी तुम्ही व्हॅल्यू चेंज केली तरी त्याचा इफेक्ट त्याला मिळतो. आता सपोज ए च्या ऐवजी मी एक्स चा यूज करून व्हॅल्यू काय करतो, परत चेंज करतो, 10 ने वजा करतो आणि आता मी परत एकदा चेक करतो, बाबा एक्स ने बदल केला तर तो बदल होतोय का. तर आपण चेक करूया आणि रन करून बघूया. बघा, सुरुवातीला 100 होती, मग ए चा यूज करून कमी केली, दोघांना इफेक्ट दिसला. आता ए च्या ऐवजी एक्स चा यूज करून कमी केली तरी दोघांना इफेक्ट दिसला. तर थोडक्यात लक्षात ठेवा, या ठिकाणी आपण काय करतोय, जी काय एक्झिस्टिंग मेमरी आहे त्या मेमरीसाठी एक अजून नवीन नाव तयार करतोय. त्याला आपण काय म्हणायचं, रेफरन्स व्हेरिएबल. ओके. सो बेसिकली रेफरन्स व्हेरिएबल इज what is reference variable? So reference variable is nothing but it is an alternate name or new name created for a existing memory of existing variable. Okay. मग इथे तुम्ही जर कॉल बाय रेफरन्स बघाल तर बघा, इथं मी काय दिलेलं आहे, इंटीजर अँड आणि ज्यावेळेस हा ए यामध्ये जाईल त्यावेळेस इंटीजर अँड ए, इंटीजर अँड बी यासारखी सिच्युएशन तयार होते. बघा, अँड एक्स अँड ए,
अँड एक्स अँड बी, आणि तुमचा जो एक्झिस्टिंग व्हेरिएबल आहे त्याला तो काय करणार आहे, रेफर करणार आहे. ओके, सो बेसिकली व्हेरिएबल्स आपण ज्यावेळेस डिक्लेअर करतो, मेमरी क्रिएट होती, तर त्या मेमरीला आपल्याला अल्टरनेट किंवा दुसरं नाव तयार करता येतं. ते तयार करण्यासाठी आपण जी कन्सेप्ट वापरतो त्याला म्हणायचं रेफरन्स व्हेरिएबल. ओके, सो बेसिकली व्हॉट इज रेफरन्स व्हेरिएबल? अ रेफरन्स व्हेरिएबल, बघा, reference variable is an alternate name to existing variable. ओके, सो हे गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. रेफरन्स व्हेरिएबल इज अन अल्टरनेट नेम टू द एक्झिस्टिंग व्हेरिएबल, ज्यालाच आपण सोप्या भाषेमध्ये काय म्हणू शकतो, रेफरन्स variable is alias or nickname to existing variable. Okay, so that's why this nickname, alternate name, टोपण नाव ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. ओके, सो बेसिकली कन्सेप्ट समजून घ्या कशा पद्धतीने वर्कआउट होतो. मग आपण ज्यावेळेस एखादं फंक्शन कॉल करतो, मग त्यावेळेस आपण ओरिजिनल व्हेरिएबलचं नाव देतो का, त्याचा ऍड्रेस देतो का, त्याचा रेफरन्स व्हेरिएबल देतो. त्याच्यावरनं हे 3 प्रकार पडतात. पहिला जो प्रकार लिहिलेला आहे त्याला म्हणायचं कॉल बाय व्हॅल्यू. दुसरा जो प्रकार लिहिलेला आहे याला म्हणायचं कॉल बाय ऍड्रेस. आणि तिसरा जो प्रकार लिहिलेला आहे त्याला म्हणायचं कॉल बाय रेफरन्स. कॉल बाय रेफरन्स. Okay, so these are the 3 ways of calling a function, by passing your data to the function in these 3 ways. Okay, so basically आपल्याला हे एका एक्झाम्पल थ्रू एक्सप्लेन करायचं. ओके, कॉल बाय रेफरन्स, कॉल बाय ऍड्रेस, कॉल बाय व्हॅल्यू. ज्यावेळेस आपण कॉल बाय ऍड्रेस वापरतो त्यावेळेस आपण कन्सेप्ट वापरत असतो पॉइंटर. ओके, आणि इथं आपण ज्यावेळेस कॉल बाय रेफरन्स वापरतो त्यावेळेस इथं आपण कन्सेप्ट वापरतो reference. Okay, so it is a pointer variable we use here, and here we use reference variable. Okay, so basically reference variable is nothing but the alternate name or nickname to the existing variable. आणि इथं आपलं नेहमीची आतापर्यंत बघत आलेलो सिंपल स्टाईल. ओके, सो इट इज अ नॉर्मल व्हेरिएबल. It is a neither reference or neither pointer. Okay, so regular variable, I write here normal variable or regular variable. Okay, मग त्याच्यामध्ये ऍक्च्युअल पॅरामीटर, फॉर्मल पॅरामीटर, ऍक्च्युअल आर्ग्युमेंट, फॉर्मल आर्ग्युमेंट. ओके, सो आर्ग्युमेंट शब्द खूप महत्वाचा आहे. ओके, सो आर्ग्युमेंट काय प्रकार आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं? रेफरन्स व्हेरिएबल कळायला? इट इज अन निकनेम or alternate name for the existing variable. Okay, nickname or alternate name for a existing variable is called as a reference variable. त्याला सेपरेट मेमरी नसते. जी एक्झिस्टिंग मेमरी आहे ती तो रेफर करत असतो. लक्षात ठेवा. असं पण कधी कधी जस्टिफिकेशन साठी विचारलं जाऊ शकतं, इज द रेफरन्स व्हेरिएबल हॅव इट्स ओन मेमरी? नो, it doesn't have its own memory. It is going to refer the existing memory. की जसं की ह्या एक्झाम्पल मध्ये ए चीच मेमरी एक्स काय करत असतो, रेफर करत असतो. सो त्याला वेगळी मेमरीची गरज आहे का? नाही. ओके, सो अल्टरनेट व्हेरिएबल, अल्टरनेट नेम, अल्टरनेट किंवा न्यू नेम, हे जे काय आपण म्हणतो रेफरन्स व्हेरिएबलला, तर रेफरन्स व्हेरिएबलला स्वतःची मेमरी नसते. लक्षात ठेवा. पॉइंटरला स्वतःची मेमरी असते, नॉर्मल व्हेरिएबलला स्वतःची मेमरी असते. ओके, की आपण पॉइंटर मध्ये डिस्कस केलेलं आहे की पॉइंटर इज अ मेमरी लोकेशन, पॉइंटर इज अ व्हेरिएबल दॅट होल्ड्स द ऍड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल. ओके, की त्याची स्वतःची मेमरी आहे, त्या मेमरी मध्ये तो दुसऱ्याचा काय स्टोअर करतो, ऍड्रेस स्टोअर करतो. म्हणजे पॉइंटरला स्वतःची काय
मेमरी आहे. ज्यावेळेस आपण कुठलंही मेमरी लोकेशन रेफर करतो त्याच्या 3 प्रॉपर्टीज सांगितलेल्या आहे. त्याचं नाव, त्याची व्हॅल्यू, त्याचा ऍड्रेस. म्हणजे व्हेरिएबलला सुद्धा ऍड्रेस असतो, पॉइंटरला सुद्धा स्वतःचा ऍड्रेस असतो. रेफरन्स व्हेरिएबलला स्वतःचा ऍड्रेस म्हणा किंवा स्वतःची मेमरी नसते. जो एक्झिस्टिंग व्हेरिएबल आहे, एक्झिस्टिंग मेमरी आहे, तीच मेमरी तो काय करत असतो, रेफर करत असतो. क्लिअर? सो दिस इज अबाउट द रेफरन्स व्हेरिएबल. ओके, नाउ वी प्रोसीड फॉर द नेक्स्ट कन्सेप्ट. यालाच आपण पुढे कंटिन्यू करणार आहे. ओके, हे फक्त मी तुम्हाला समजण्यासाठी की ए ची जी मेमरी आहे तीच कोण रेफर करतं, एक्स. म्हणजे ए चा यूज करून जरी चेंज केला किंवा एक्स चा जरी यूज करून चेंज केला तर जो चेंज होणार आहे तो सेम मेमरी मध्येच होणार आहे. का? कारण की एक्स ला आता सांगितल्याप्रमाणे स्वतःची मेमरी नाहीये, तो कुणाची मेमरीलाच रेफर करतो, ए च्याच मेमरीला काय करत असतो, रेफर करत असतो. क्लिअर? ओके, सो आता आपण जो आजचा जो पॉइंट आहे, कॉल बाय व्हॅल्यू, कॉल बाय ऍड्रेस, कॉल बाय रेफरन्स, त्याच्याबद्दल डिस्कस करत आहोत. आपण काय करूया, याच प्रोग्राम मध्ये एक छोटस फंक्शन लिहूया. ठीक आहे? सो बघा, हे बाकीचं सगळं काढून टाकतो जे एक्स्ट्रा एक्स्ट्रा लिहिलेलं आहे. आपल्याला फक्त रेफरन्स व्हेरिएबल कळला पाहिजे, तो कळाला. आता सपोज साधं फंक्शन लिहूया आपण, void display, void display, आणि याच्यामध्ये मी एक व्हॅल्यू पास करणार आहे ए, आणि इथं आपण ती व्हॅल्यू काय करणार आहे, प्रिंट करणार आहे. सो राईट डाउन ए इज इक्वल टू और व्हॅल्यू इज इक्वल टू ची व्हॅल्यू काय करायची, प्रिंट करायची. ओके, सो दिस इज नॉर्मल फंक्शन की ज्याच्यामध्ये आपण लिहिलेलं आहे डिस्प्ले नावाचं स्वतःचं फंक्शन, ज्याच्यामध्ये आपण आर्ग्युमेंट पास केलेला आहे एक. तो पास करताना इथं आपण ऍज अ व्हॅल्यू म्हणून काय केलेलं आहे, पास केलेलं आहे. ओके, सो आता मी इथं ते फंक्शन कॉल करतो, डिस्प्ले फंक्शन, DISPLAY, डिस्प्ले फंक्शन. त्याच्यामध्ये मी ए काय केला, पास केला. सेव्ह करू, कंपाइल करूया, रन करूया. नाउ यू कॅन गेट व्हॅल्यू इज इक्वल टू 100. ओके, काम झालं. आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं, या ठिकाणी हा जर ए मी पास नाही केला तर प्रोग्राम रन होईल का, कोण सांगते? जर मी डिस्प्ले मध्ये ए हा व्हेरिएबल नाही लिहिला तर प्रोग्राम माझा रन होईल का? नाही. नाही होणार, तो एरर देणार. काय एरर देणार ते पण मी तुम्हाला दाखवतो. बघा, कंपाइल करूया. त्याने एरर दिली. काय एरर दिली? टू फ्यू आर्ग्युमेंट टू द फंक्शन. म्हणजे त्याला काहीतरी इनपुट देणं गरजेचं आहे. आर्ग्युमेंट लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं? आर्ग्युमेंट. ओके, सो बेसिकली या ठिकाणी हा जो ए पास केलेला आहे एक व्हेरिएबल आहे, पण ज्यावेळेस आपण एखाद्या फंक्शन मध्ये त्याला पास करतो त्यावेळेस त्याला आर्ग्युमेंट म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? आर्ग्युमेंट. की ज्यावेळेस एखाद्या फंक्शन मधनं डेटा दुसऱ्या फंक्शन मध्ये दिला जातो, जसं की या ठिकाणी मेन फंक्शन मधला व्हेरिएबल ए एका फंक्शन मधनं दुसऱ्या फंक्शन मध्ये आपण त्याला देतो, त्यावेळेस तो ऍज अ आर्ग्युमेंट म्हणून काय होत असतो, पास. ऍक्च्युली जसं आपण एकमेकांची गप्पा मारतो, विचारांचं देवाणघेवाण करत असतो, तसं हे फंक्शन्स असतात वेगवेगळे. दे ऑल्सो वॉन्ट टू talk with each other, they want to communicate with each other. So how they can? By exchanging a data, by transferring a data, by receiving a data. Okay, so डेटाच्या मीडियम मधनं, डेटाच्या फॉर्म मधनं ते एकमेकांशी कम्युनिकेट करत असतात. सेम इथं मेन फंक्शन आहे. मेन फंक्शन इज going to communicate with display by passing a value a in it. So a is a argument. ओके, सो आता हे आपण आर्ग्युमेंट दिलेलं आहे. कंपाइल करूया, रन करूया. सो आता परत तुम्हाला रिझल्ट मिळाला. क्लिअर? सो ए ला काय म्हणायचं? आर्ग्युमेंट म्हणायचं. म्हणजे आर्ग्युमेंट पास करायचे ह्या 3 टेक्निक्स आहेत: कॉल बाय व्हॅल्यू, कॉल बाय ऍड्रेस, कॉल बाय रेफरन्स. सो इथं जी मेथड वापरलेली आहे आपण ती वापरलेली कॉल बाय व्हॅल्यू. ओके,
आता सपोज बघा, मी या ठिकाणी अजून एक फंक्शन लिहितो, यालाच कॉपी करतो, पेस्ट करतो, याला आपण नाव देऊया, ओके, याला नाव देऊया display1, याला नाव देऊया display2, आणि इथं मी पास करताना काय करतो, पॉइंटरचा यूज करून म्हणजे ऍड्रेसचा यूज करून काय करतो, पास करतो. दिस इज माय display1 and now this is display2, आणि इथं मी ऍड्रेस काय करतो, पास करतो. बघा दोघांमधला फरक बघा, इथं मी पास करताना व्हॅल्यू पास केली, इथं पास करताना मी ऍड्रेस पास केलाय. ऍड्रेस का पास केलाय, ऍड्रेस कुणामध्ये जातो, पॉइंटर मध्ये जातो, आणि मग त्या पॉइंटरचा यूज करून आपण डेटा काय करत असतो, ऍक्सेस करत असतो. ओके, सो आपण मागच्या लेक्चर मध्ये डिस्कस केलेलं आहे पॉइंटर बद्दल. ओके, तो या ठिकाणी हा पहिला जो display1 आहे दॅट इज कॉल बाय व्हॅल्यू, display2 जो आहे तो कॉल बाय ऍड्रेस आहे, आणि आता display3 मी लिहिणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला रेफरन्स पास करायचा. सो दिस इज माय display3. आता display3 ज्यावेळेस मी लिहितो, तो लिहित असताना इथं मी बघा जसं नुसता ए लिहिला, नंतर काय लिहिलं, स्टार ए लिहिला, तसं मी इथं लिहिताना काय लिहिणार आहे, अँड ए लिहिणार आहे. सो अँड इज व्हॉट, रेफरन्स व्हेरिएबल, इंटिजर अँड. ओके, सो बघा इथं लिहिताना लिहिलंय इंटिजर, इंटिजर स्टार, इंटिजर अँड. सो इंटिजर इज अ व्हॅल्यू, इंटिजर स्टार इज अ ऍड्रेस, इंटिजर अँड इज अ रेफरन्स. ओके, सो या ठिकाणी मी परत एकदा माझं फंक्शन कॉल करतो, नाव आहे फंक्शनचं डिस्प्ले 3, आणि याच्यामध्ये मी ए ची व्हॅल्यू काय करतो, पास करतो. आता ज्यावेळेस हा ए जाईल या डेफिनेशनला, तर इंटरनली त्याचं कसं होतं बघा, इंटिजर अँड ए इज इक्वल टू ए, असं त्याचं होत असतं. या केसमध्ये काय होत असतं, इंटिजर स्टार ए इज इक्वल टू अँड ए, म्हणजे ऍड्रेसला तो स्टोअर करत जातो, आणि इथं तुमचा इंटिजर ए इज इक्वल टू ए असं इंटरनली वर्कआउट होत असतं. ओके, सो बेसिकली लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही एखादा आर्ग्युमेंट फंक्शन मध्ये पास करता, तर आपल्याला 3 चॉईसेस आहेत किंवा 3 ऑप्शन्स आहेत. तिन्ही पैकी एक कुठली तरी मेथड आपण काय करू शकतो, यूज करू शकतो, कारण की रिझल्ट मध्ये तुम्हाला अर्थार्थी काही फरक मिळणार नाही. इम्प्लिमेंटेशन मधला फरक आहे, काही ठिकाणी स्पीड जास्त होतो, काही ठिकाणी मेमरी सेव्ह होते. ओके, सो तो पार्ट आपल्याला आता डिटेल मध्ये डिस्कस करायची गरज नाही. क्लिअर? सो बेसिकली बघा या ठिकाणी आपण तिन्ही व्हॅल्यूज प्रिंट केलेल्या आहेत 3 वेगवेगळ्या मेथडनी. इथं आपण जो कॉल केलेला आहे, कॉल बाय व्हॅल्यू, इथं जो कॉल केलेला आहे आपण, दिस इज कॉल बाय ऍड्रेस, and the last one is call by reference, call by reference. ओके, सो ह्या 3 मेथड्स आहेत, आणि याचं डिक्लरेशन इथं मी शॉर्ट मध्ये दिलंय बघा. वेगळं एक्झाम्पल घेतलं होतं, इंटिजर कॉमा इंटिजर, इंटिजर स्टार कॉमा इंटिजर स्टार, आणि अँड इंटिजर अँड आता इथं 2 वेळा का लिहिलं, तर 2 व्हॅल्यूज आपल्याला द्यावे लागतात. इथं आपण एकच व्हॅल्यूज दिली म्हणून एकदाच लिहिलेले आहे बघा. ओके, सो जेवढे नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स असतील तेवढे तिथं तुम्हाला मग डेटा टाइप्स काय करावे लागतात, ब्रॅकेटमध्ये द्यावे लागतात. ओके, कारण का एक कुठल्या डेटा टाइपचा आहे, ए चा डेटा टाइप काय आहे, ए चा डेटा टाइप इंटिजर आहे, म्हणून आपण प्रत्येक फंक्शन मध्ये इंट 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 लिहिलेले. ओके, जर याचा डेटा टाइप मी फ्लोट केला, तर मला सगळ्यांच्या फंक्शन मध्ये काय लिहावं लागेल, फ्लोट फ्लोट फ्लोट. ओके, सो जो आर्ग्युमेंट तुम्ही घेणार आहात त्या आर्ग्युमेंटचा डेटा टाइप तुम्हाला फंक्शनच्या डेफिनेशन मध्ये लिहावा लागतो. क्लिअर? सो बेसिकली बघा आता जो पॉइंट आपण डिस्कस करतोय तो काय आहे, कॉल बाय व्हॅल्यू, कॉल बाय ऍड्रेस, कॉल बाय रेफरन्स, की ज्याच्यामध्ये आपण एखादं फंक्शन कॉल करतो. कॉल का करतो, जर आपण कॉल केलं नाही तर तुम्हाला आउटपुट दिसणार नाही, तुमचा लिहिलेला कोड एक्झिक्यूट होणार नाही. तुम्ही लिहिलेला कोड जर एक्झिक्यूट करायचा असेल तर आपल्याला ते फंक्शन काय करावं लागतं, कॉल करावं लागतं. ओके, नुसतं डिक्लेअर अँड डिफाईन करून चालणार नाही. रिझल्ट बघायचा असेल तर तुम्हाला त्याला काय करावं लागतं, कॉल करावंच लागतं. ओके, सो कॉल बाय व्हॅल्यू, कॉल बाय ऍड्रेस, कॉल बाय रेफरन्स.
सो त्याच्यामध्ये रेफरन्स कन्सेप्ट सगळ्यात महत्वाचा आहे, तो लक्षात ठेवा. ओके, सो समजलं काय आहे? येस. येस सर. ओके, आता याच्यामध्ये बघा, तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची याच प्रोग्राम मध्ये, की सपोज मी आर्ग्युमेंट नाही दिला तर तो एरर देतो. सगळ्यांना माहिती देतो की नाही एरर? आपण बघितलं तर टू फ्यू आर्ग्युमेंट्स रिक्वायर्ड असं म्हणतो की नाही. जर मग हा. मला अशी जर एरर अवॉइड करायची असेल तर करता येईल का? बघा, तर कशी अवॉइड करायची, त्याचा मी वेगळा प्रोग्राम घेतो. याला मी सेव्ह करतो, यातच खिचडी नाही बनवत, नाही तर सगळं तुम्हाला, कारण की हे मी प्रोग्राम नंतर शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला कन्सेप्ट आणि प्रोग्राम दोन्ही गोष्टी तिथं होऊन जाते. आता मी जो कन्सेप्ट शिकवतोय तो शिकवतोय फंक्शन विथ डिफॉल्ट आर्ग्युमेंट. ओके, फंक्शन विथ डिफॉल्ट आर्ग्युमेंट. काय प्रकारे बघा, हॅश इन्क्लूड IO spin hash include, नाही काही गरज नाहीये, using namespace std. एक फंक्शन लिहूया बघा, वेगळं लिहितो. इंटीजर सम इंटीजर a कॉमा इंटीजर b. ओके, की दोन नंबरची मी बेरीज करणार आहे, जी काय बेरीज झालेली ती बेरीज मी रिटर्न करणार आहे. ओके, शॉर्टकट मध्ये फंक्शन लिहितो मुद्दाम, खूप लेंदी लिहित नाहीये, तुम्हाला लक्षात ठेवायला पण सोपं जाईल छोटं असलं तर. इथं आता मी काय करतो बघा, सी आउट स्लॅश एन सम इज इक्वल टू मेसेज इन सम फंक्शन मी इथं कॉल करतो, 10 आणि 20 ही व्हॅल्यू देतो. करेक्ट. या प्रोग्रामला आता आपण सेव्ह करूया, आर्ग्युमेंट म्हणून नाव देऊया, डिफॉल्ट आर्ग्युमेंट, डिफॉल्ट आर्ग्युमेंट. कंपाइल करूया. ओके, रन करूया. 20 10 अधिक 20 आणि 30 आलं, बरोबर. आता माझा प्रश्न नेहमीप्रमाणे, जर मी याच्यामध्ये आर्ग्युमेंट नाही दिला तर मगाशी आपण बघितलं होतं प्रोग्राम रन होत नाही, एरर येते, टू फ्यू आर्ग्युमेंट टू द फंक्शन. ओके, एक देऊन बघूया, एक दिलं तर येईल का, चेक करूया. ओके, नाही येत. सेम गोष्ट, सेम प्रॉब्लेम. ओके, म्हणजे दिले तर मला सगळेच द्यायचे, एक सुद्धा नाही दिला किंवा कमी दिला तरी चालत नाही, जास्त दिला तरी चालत नाही. बघा, जास्त दिली आपण 10 20 30, हे पण बघितलं होतं. जसं टू फ्यू सांगतो तसं इथं आता तो काय सांगतो, टू मेनी सांगतो. मेनी म्हणजे जास्त. ओके, सो ज्या वेळेस आपण एखादं फंक्शन लिहितो, फंक्शन कॉल करतो, त्यावेळेस त्याच्यामध्ये एक्झॅक्ट नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स तुम्हाला काय करावे लागतात, जेवढे दिले तेवढेच. एक दिला असेल तर एक, दोन दिले असतील तर दोन, एक सुद्धा दिला नसेल तर एक सुद्धा द्यायची गरज नाही. ओके, सो त्या बाबतीत तो कसा एकदम फर्म आहे, की जेवढे दिले तेवढेच घेणार, त्यापेक्षा जास्त पण नाही, त्यापेक्षा कमी पण नाही. ओके, मग आपला जो कन्सेप्ट आहे तो काय बघा, फंक्शन विथ डिफॉल्ट. जर तुम्ही दिले नाहीत, तुम्ही जर व्हॅल्यूज दिले नाहीत तर तो डिफॉल्ट व्हॅल्यूज घेणार. बघा, या केस मध्ये काय होतंय बघा, इथं मी त्या फंक्शनला दोन व्हेरिएबल दिले, दोन आर्ग्युमेंट दिलेले आहेत, एक दिला ए, दुसरा दिला बी, आणि त्याचे डिफॉल्ट व्हॅल्यूज पण दिलेले आहेत बघा, 0 0. जर मी कुठलीच व्हॅल्यू नाही दिली तर तो बाय डिफॉल्ट काय घेणार आहे, 0 0 घेणार आहे, आणि त्या दोघांची बेरीज काय करणार आहे, प्रिंट करणार आहे. बघा, आता या ठिकाणी मी याला कंपाइल करतो, एक सुद्धा आर्ग्युमेंट दिलेलं नाहीये, काही एरर आलेली नाहीये, रन करतो, आउटपुट आलं 0. ओके, हे 0 कुठून आलं, कारण की मी डिफॉल्ट व्हॅल्यूज काय दिलेले आहेत, 0 0 दिलेले आहेत. चला, आता मी डिफॉल्ट व्हॅल्यू वेगळी देतो, 10 आणि 20 सेम द्यावी असं कंपल्शन नाहीये. ओके, कुठली पण व्हॅल्यू देऊ शकता.
सपोज आता मी याला परत एकदा काय करतो, कंपाईल करतो बघा, आणि आता रन करतो. आता रन केलं तर आउटपुट आलं बघा 30. करेक्ट. म्हणजे ज्या वेळेस मी एखादा सुद्धा आर्ग्युमेंट देत नाही, त्यावेळेस तुम्हाला जर डिफॉल्ट पॅरामीटर किंवा डिफॉल्ट व्हॅल्यू द्यायची असेल तर या पद्धतीने तिथं तुम्ही देऊ शकता. ओके. आणि इन केस तुम्हाला द्यायच्यात व्हॅल्यू, तुम्ही ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या व्हॅल्यूज तर रेफर करतो. दिल्या नसतील तरच तो डिफॉल्ट व्हॅल्यू घेणार आहे, दिले असतील तर ज्या दिल्या तो व्हॅल्यूज तो घेणार आहे. ओके. असं पण होऊ शकतं एखादी व्हॅल्यू दिली आणि एखादी व्हॅल्यू दिलीच नाहीये, मग जी व्हॅल्यू दिली तो रेफर करणार आहे, जी नाही दिलेली आहे ती डिफॉल्ट घेणार आहे. आता याचा आन्सर काय येईल, कोण सांगताय? याचा आन्सर काय येईल सांगा बरं. 100 व्हॅल्यू दिलेली आहे, दुसरी व्हॅल्यू मिसिंग आहे, तर दुसरी व्हॅल्यू मिसिंग किती आहे? 20. मग 120 किती होणार आहे? 120. आन्सर इज व्हॉट? बघा 120 आन्सर आलं का? आन्सर समजतंय का? येस. Yes, sir. सो बेसिकली लक्षात ठेवा की जर आपण एखादं फंक्शन लिहिलं आणि त्याच्यामध्ये जर आर्ग्युमेंट नाही दिले तर तो तुम्हाला एरर देतो. मग तुम्हाला त्या एरर पासून इरिटेट होण्यापेक्षा तुम्ही त्याला काहीतरी व्हॅल्यू द्या. ती जी व्हॅल्यू द्यायची कन्सेप्ट आहे त्याला नाव दिलेले फंक्शन विथ डिफॉल्ट आर्ग्युमेंट. कशी दिली व्हॅल्यू? इथंच व्हॅल्यू लिहायची डायरेक्ट. इंटीजर a is equal to value, comma integer b is equal to value. Now this a and b are the variable. याला तुम्ही काहीही नाव देऊ शकता, हेच नाव द्यावेत असं काही नाही. सपोज मी XY देतो, काही प्रॉब्लेम नाही. ओके. सो तुम्ही इथं जे नाव दिल तेच नाव इथं काय करायचं, रेफर करायचं. ओके. नॉर्मली कसं होतं ए आणि बी जास्त आपण यूज करतो, त्यामुळे त्याची सवय आपल्याला जास्त असते. ओके. तर या केसमध्ये बघा सेम आउटपुट आलं. आता मी सपोज एक पण व्हॅल्यू देत नाही, एक पण व्हॅल्यू ज्यावेळेस देत नाहीये, दोन्ही व्हॅल्यूज मिसिंग आहेत, त्या केसमध्ये तो x ची व्हॅल्यू 10 घेणार आहे आणि y ची व्हॅल्यू 20 घेणार आहे. या दोघांची बेरीज 10 अधिक 20 30 तुमचा आन्सर. ओके. सो हा जो कन्सेप्ट आहे याला म्हणायचं फंक्शन विथ डिफॉल्ट आर्ग्युमेंट. ओके. सो एक्झॅक्टली फंक्शन विथ डिफॉल्ट आर्ग्युमेंट काय प्रकार आहे, फंक्शन काय आहे, कॉल बाय रेफरन्स काय प्रकार आहे, याच्याबद्दल आपण काय केलं, डिस्कस केलेलं आहे. ओके. सो आज संख्या पण कमीच दिसते मला थोडी, काय माहित नाही कशामुळं. ओके. कारण की या ठिकाणी ऑलमोस्ट 35-36चा काउंट दिसायचा, आज फक्त 14 जण आहेत. असू द्या, उद्याच्याला आपण सेम टायमिंगला लेक्चर घेऊया. ओके. सो आज मी जास्त घेत नाहीये, आज आपण फक्त 2 पॉइंट्स कव्हर केलेले. उद्याच्याला मी महत्वाचे पॉइंट्स घेणार आहे जे एक्झामच्या पण दृष्टिकोनातून महत्वाचे असतील. ओके. सो आपण आज इथेच थांबूया, उद्याच्याला परत भेटू. ओके. थँक्यू. Thank you, sir. येस, वेलकम. Thank you, sir.